आणि आता घेऊयात महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा बातम्यांचं अर्धशतकमधून। सहप्रसिद्ध करते नीट JEEच्या तयारीसाठी IIB घेऊन येत आहे महाफास्ट। आताच रजिस्टर करा आणि अभयचे जमलीयुक्त जंबो असो मधुमेहींसाठी संजीवनी। मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती। परभणीमध्ये 3 तर लातूरमध्ये 1 सभा। भुजबळांचं ऐकून मराठ्यांवरती अन्याय करू नका, तुमचं आणि आमचं वैर नाही, पण विरोध कराल तर सोडणार नाही। जालन्यामध्ये बोलताना जरांगेंचं वक्तव्य। मी 24 तारखेपर्यंतच विनंती करणार, सरकारनं ती गांभीर्यानं घ्यावी। नोटीस पाठवून आम्हाला घाबरू नका, आरक्षण द्या नाहीतर हिसकावून घ्यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। बीडमध्ये 23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांच्या निर्णायक इशारा सभेचं आयोजन, तर सरकार आणि पोलीस प्रशासन सभा मोडीत काढण्याच्या प्रयत्नात। मनोज जरांगे यांच्या संभाव्य आंदोलनामुळे पोलीस सतर्क, जालना जिल्ह्याच्या सुट्ट्या आणि रजा रद्द। पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे पोलिसांना आदेश। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील दुघी गावामध्ये 2 मोदी सरकारचा संकल्प रथ स्थानिकांनी अडवला। रथावरील मोदी सरकार शब्दावरती स्थानिकांचा आक्षेप। अंतरवाली सराटीजवळ ओबीसी समाजाच्या साखळी उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाची भेट। मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांच्याकडून ओबीसी समाजाच्या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न। राहुल गांधी सावरकरांबद्दल अभ्यास न करता, वाचन न करता राजकीय स्वार्थासाठी बोलतात। शरद पोंक्षे यांची राहुल गांधींवरती टीका। मंदिरात न दिसणारे राहुल गांधी राजकीय स्वार्थासाठी कोटाच्या वर जानवं घालतात, असं म्हणत पोंक्षेंनी उडवली राहुल गांधींची खिल्ली। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा तब्बल 11 राज्यांमध्ये शिरकाव, आरोग्य मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा। कर्नाटकमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ, गेल्या 3 दिवसांमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू। कर्नाटकात कोविड चाचण्या वाढवल्या, केरळ सीमेजवळच्या जिल्ह्यांमध्ये देखील कोविड चाचण्यांवरती अधिक भर। महाराष्ट्रामध्ये 11 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांची संख्या 53वर। मुंबईमध्ये 27, ठाणे आणि पालघरमध्ये प्रत्येकी 10 रुग्णांची नोंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच वेळी कोरोनाचे 2 रुग्ण आढळले। सिडको N7 या भागामध्ये 10 वर्षीय मुलीसह एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह। कोरोनाच्या नव्या व्हेरियंट प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा। राज्यभरातील आरोग्य संस्थांचं स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करावं, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। परभणी जिल्ह्यामध्ये 5 दिवसांपासून थंडीची लाट, परभणीमधील तापमान 8 अंश सेल्सिअसवर, यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद। धुळे जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला, धुळ्याचं तापमान 9 अंशांवर, जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण। पुढील 5 दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा कायम राहणार, तर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज। घोडबंदर मार्ग लवकरच अधिक रुंद होणार, सेवा रस्त्यांचे मूळ मार्गामध्ये विलिनीकरण करण्याचा MMRDAचा निर्णय। हा संपूर्ण मार्ग दोन्ही बाजूस प्रत्येकी 4 असा एकूण 8 पदरी करण्याचा MMRDAचा प्रस्ताव। लहान मुला-मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ, देशभरामध्ये 1,62,000 गुन्हे दाखल। महाराष्ट्रामध्ये लहान मुलांवरती सर्वाधिक अत्याचार। राज्यात मुलांवरती अत्याचाराच्या सर्वाधिक घटना मुंबईमध्ये 3,174 गुन्हे दाखल। अशा गुन्ह्यांमध्ये नागपूर दुसऱ्या स्थानावरती, तर पुणे 3ऱ्या स्थानावर। मुंबईमध्ये लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार, महिलांच्या मदतीसाठी प्लॅटफॉर्मवरती पॅनिक बटन बसवणार। नवीन वर्षाआधीच LPG सिलेंडरच्या किमती कमी होणार, व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 40 रुपयांची घट। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये आज निकाल, 150 कोटींच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी। व्हायरल व्हिडिओ प्रकरणामध्ये क्राईम ब्रांचकडून 5 दिवस शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची चौकशी, तर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी। प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबारमधील अंगणवाडी सेविका संपावरती असल्यानं गेल्या 14 दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील 2,585 अंगणवाड्या बंद। पोषण आहाराचं वाटप बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात कुपोषण वाढण्याची भीती।
पालघर जिल्हा परिषदेच्या 8 कोटी रुपयांच्या कामामध्ये अनियमितता. जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार प्रकल्पातील 73 रस्ते विकसित करण्यासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.